बघा मनपाड आणि कोपरची जी मॅच आहे ती उद्या शेवटची मॅच होणार आहे, त्यामुळे गेसर आणि पडले तुम्हाला उद्या 4 वाजता रिपोर्टिंग करायचं, लक्षात घ्या. गेसर 40+ आणि पडले 40+ ती पहिली मॅच होईल. सामन्याला होते सुरुवात. दोन्ही संघाने एक एक सामना जिंकलाय. कोणता संघ सेमीफायनल मध्ये जाईल बघायचे. पहिलाच बॉल कबरच्या दिशेने खेळत आहे. जबरदस्त फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. सोयमच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. पहिल्याच बॉलवरती दमदार सुरुवात, चौकार. बघा जयदेवचा पहिलाच बॉल, ऍक्शन रिप्ले, फक्त दिशा दिली. सौरभ गांगुलीची आठवण करून देणारा फटका तुम्हाला पाहायला मिळाला कबरच्या दिशेने स्वयंच्या बॅटमधून. हा चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक आहे. झेलची शक्यता नाकारता येणार नाहीये. ज्ञानेश्वर जोशी जे ने आपण कॉल दिलाय, हा माझा झेल आहे, मी पकडणार. आणि स्वयंची खेळी इथे समाप्त झाली आहे. 4 वरती पहिला धक्का पिसिवलीला. जे आलेत बॅटिंग करण्यासाठी नवीन फलंदाज संजय पाटील तुम्ही पाहता तिसऱ्या क्रमांकावरती. या टीमचे एक अनुभवी खेळाडू आहे आणि अंडर-21चा अशोक आपण जर विचार केला तर पिसिवली संघाची भरपूर चर्चा आहे. अंडर-21 मध्ये एक दहशत निर्माण केली या टीमने, पिसिवली गावाने. म्हणजे जे यंगस्टर आहेत ते खूप चांगलं क्रिकेट खेळतात. फुलटॉस बॉल होता, टायमिंग करू शकले नाहीयेत. म्हणजे जिथे एकही धाव नव्हती तिथे आता एक धाव मिळाली. सिंगलने खातं उघडलं गेलं ते संजयचं. ऍक्शन रिप्ले बघा आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला होता जयदेवने, कदाचित विकेटही अशाच बऱ्या वेळा मिळते. संजयचं खातं उघडलं तर धावसंख्या 5 वरती. आता स्ट्राईक एंडला साहिल पाटील येत आहेत. पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला तो साहिल तुम्हाला पाहायला मिळतोय. गोलंदाज जयदेव. 4 ओव्हरची मॅच आहे. 40-45 चांगलं टार्गेट असू शकते या मॅच मध्ये. जयदेवचा पुढचा बॉल, चांगला बॉल होता मात्र त्यालाही खोदून काढलाय मिड ऑफच्या वरून. आउटफील्ड फास्ट आहे. यशची चांगली फिल्डिंग आहे. 2 धावा इथे मिळाल्यात. दोन्ही धावसंख्या पुढे सरकले ती 7 वरती आपण पाहतोय. खूप चांगलं टेलिकास्ट ओमसा MTC स्पोर्ट्सच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतोय. रोशन पराड आणि त्यांची संपूर्ण टीमचा आम्ही कौतुक करू. उंबारलीची स्पर्धा सुद्धा आम्ही ज्यावेळी कव्हर केली त्यावेळी 5 रात्र त्यांच्या माध्यमातून खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट. जयदेवचा पुढचा बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न होता, हलकसा अपील करण्यात आलं होतं. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला होता. रमेश मांद्रे सरांचा लेग बाईसचा इशारा आलाय. धावसंख्या 8 वरती. ऍक्शन रिप्ले, राईट मोर द विकेट. ऑप्शनच्या भरपूर बाहेर आहे तरी अपील करण्यात आलं होतं, मात्र योग्य डिसिजन. भरपूर बाहेर बॉल होता हा ऍक्शन रिप्ले बघा. आठ धावा ऑप्शनच्या भरपूर बाहेर असतात. बाहेर येऊन फलंदाजी करत असताना साईडला तुम्ही पाहतायत 5 बॉलमध्ये 8 धावा आल्यात. स्वयंने एक चौकारा मारला होता मात्र तो तंबूच्या आशयाला परतला. 4 ओव्हरची मॅच आहे. स्वयंला एक चांगली इनिंग खरं तर खेळायला हवी होती या मॅचमध्ये, मात्र एक चौकारानंतर त्याचा झेल ज्ञानेश्वरने खूप चांगला टिपला. जुने डोंबिवली संघ सुद्धा कधी पलटवार करू शकतो या मॅचमध्ये. जयदेवचा पुढचा बॉल, तिथे फिल्डिंग खराब आहे साहिलची.
जिथे वाटलं होतं 1 धाव मिळेल तिथे 2 धावा मिळाल्यात आणि पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकात धावा आल्या 10-1 गडी बाद. पिसिवली संघ प्रथम बॅटिंग करत असताना पहिल्या षटकात 10 धावा तुम्हाला धावफलकामध्ये पाहायला मिळाल्या. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी ज्ञानेश्वर जोशी आलेत. दहा धावा तुम्ही धावफलकामध्ये पाहतायत. चेंडू कार्पेटच्या सायने घेत आहेत. डीपेस्ट कव्हरेजच्या दिशेने क्षेत्ररक्षक वेगाने आले. एकदा पूर्ण आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे आणि 2 धावा इथे वेगाने पूर्ण करत असताना आपण पाहतोय 2 धावा साहिल पाटीलच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. बारा धावा धावफलकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्ञानेश्वरचा पुढचा बॉल. हा चेंडू कव्हरच्या दिशेने घेत आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये येत आहे. डीपेस्ट कव्हरेजर मध्ये एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न पुन्हा सुरू केला. दुसऱ्याही बॉलवरती 2 धावा मिळाल्यात. धावसंख्या 14. प्रथम बॅटिंग करत असताना आपण बघतोय पहिल्या मॅच मध्ये 51 धावा चेस केल्या होत्या कोणी टीमच्या विरुद्ध. तोच संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. दुसऱ्या मॅच मध्ये 62 धावा चेस करणारा संघ जुनी डोंबिवली संघ आहे. बॅट चेंज, फलंदाज बाद. साहिल पाटीलची खेळी समाप्त होईल. 14 वरती दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये लागत असताना पिसिवली टीमला. भागेश अरे भागेश नितीनदा आवाज देतो बघ. 14 वरती 2 विकेट. इथे चेंडू हवेत आहे. झेलची शक्यता नाकारता येणार नाहीये. अनुराग पहिल्याच बॉलवरती 0 वरती बाद. 14 वरती तिसरा धक्का मैदानामध्ये पिसिवली संघाला. वरती 3 विकेट आणि त्या हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आपण पाहतो गोलंदाज अशोक ज्ञानेश्वर जोशी यांनी बॅटिंग करण्यासाठी सुजित आलेत. निकेश जोशी बघा सामना एन्जॉय करत असताना. या निकेश जोशी आपलं हार्दिक स्वागत. 14 वरती 3 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. ज्ञानेश्वर जोशी हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे आणि बघा पहिली हॅट्रिक पूर्ण करेल का पिंपळा देवी चषक 2025.
जय पिंपला देवी चषक मध्ये पहिली हॅट्रिक तुम्हाला पाहायला मिळेल का? चांगला बॉल होता. हॅट्रिक तर पूर्ण झाली नाहीये मात्र जबरदस्त गोलंदाजी करत असताना तुम्ही पाहतायत संजय 9 सेकंडला आहेत. स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं आहे मात्र स्ट्राईक रोटेट होत नाहीये. विकेट रेग्युलेटर्स मध्ये गेले आहेत. आता सुजित आले. सुजितला अजूनही खातं या मॅच मध्ये उघडायचं आहे. दुसऱ्या षटकातील हा शेवटचा बॉल शिल्लक आहे. गोलंदाज ज्ञानेश्वर हलक्या हाताने खेळत आहेत. कव्हरच्या दिशेने फटका चांगला आहे. डीप मधनं साईल वेगाने आलेत. 2 धावा तर मिळणारच आहेत कारण की क्रीडांगणाची भौगोलिक परिस्थिती जर तुम्ही पाहिली तर क्रीडांगण थोडंसं मोठे. या क्रीडांगणामध्ये 2 धावा सहज धावून होतात. 8.00 सरासरीने 16 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर पिसिवली संघ प्रथम बॅटिंग असताना टॉससाठी उपस्थित राहायचे. मंगेश 11 वाडेकर आणि आगासन 40+ दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण लवकरात लवकर टॉससाठी उपस्थित राहायचे. दुसरी षटक घेऊन येतात गोलंदाज रोहितला तुम्ही पाहतायत. रोहित जोशी येत आहेत. 2 षटकार 16 धावा झाल्यात. ज्या रोहितने शिडून टीमच्या विरुद्ध पहिला बॉल बीमर त्यावर षटकार आणि त्यानंतर त्याच रोहितने 6 बॉलमध्ये फक्त पुढच्या 3च धावा दिल्या होत्या म्हणजे एका ओव्हरमध्ये 10 धावा दिल्या होत्या. तोच रोहित जोशी तुम्हाला पाहायला मिळतो तिसऱ्या ओव्हरमध्ये. चला मन पुढची बॅच साठी टॉससाठी उपस्थित राहायचे. मंगेश 11 वाडेकर आणि आकाशन पुढची बॅच दोन्ही कॅप्टनने उपस्थित राहायचे. 4 ओव्हरची बॅच असेल. संदर्भ 40+ संघ ऑलरेडी सुपर 8 मध्ये दाखल झाले. सलग 2 सामने त्यांनी जिंकलेत. रोहितचा पहिलाच बॉल मिस टायमिंग आहे. जेलची शक्यता नाकारता येणार नाहीये. ज्ञानेश्वर जोशी जेल खाली. संजयला माघारी परतावं लागेल. 16 वरती 4था धक्का पिसिवलीला. चांगला झाला या मॅच मध्ये. गावदेव गिरजा माता क्रिकेट संघ जुनू डोंबिवली 40+ जुनू डोंबिवली संघाने सुद्धा एक सामना जिंकला होता. दुसऱ्या मॅच मध्ये पराभूत झाले होते. इथे रेग्युलरली एक सामना जिंकला आणि दुसरा सामना केला असताना त्यांची कामगिरी आतापर्यंत उल्लेखनीय राहिली कारण की 16 वरती 4 विकेट गेलेत. रोहितला पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाली ती संजयची. आता बॅटिंग करण्यासाठी मनोज आलेत. मनोजसाठी हा बॉल आपण पाहतोय वाईडिश लॉंगॉनच्या दिशेने खेळत आहेत. क्षेत्ररक्षक डीप मध्ये विशाल पाटील तिथेत. एकच धाव मिळाले. धावसंख्या 17. 4 गडी बाद. सेकंडला सुजितला उभे माधवेत. मागचे 6 बॉल आपण पाहिले तर 3 धाबा 3 विकेट आल्यात. चांगली माहिती बघा अशोक पाटील यांचे नेहमीच आम्ही यासाठी कौतुक करतो. 17 वरती 4. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. वाडेकर आणि आगासन ऑन साइडला खेळायचं होतं. अपील स्ट्रॉंग आहे. तुषारने हलकस अपील केलं होतं मात्र तुषारने हेच सांगितल्यानंतर हरकत नाहीये कारण एसटीचं काम असतं अपील करणं. बघा ऍक्शन रिप्ले नक्कीच चेंडूने बॅटचा संपर्क झाला नाहीये. 17 वरती 4 अशी परिस्थिती या मॅच मध्ये आपण पाहतोय. अशोक कमबॅक चांगला झालाय. पहिल्या ओव्हरमध्ये अशोक 9 धावा आल्या होत्या. तिथे 1 विकेट गेली होती. मग जे ज्ञानेश्वर जोशीचं विकेट षटक होतं 6 धावा आणि 2 विकेट. तिथून स्कोर थोडासा दाबला. तिथून धावांची गती थोडीशी थांबली. रोहित
स्वीकारण्याचा प्रयत्न, पायचीचा अपील आहे. पंच काय सांगतात? 2 धावा. लेग बाईस आता दिले ना. धावसंख्या 19 धावा झाल्यात. 19 धावा. 19 धावा झाल्यात. इथून धावा कराव्या लागतील, खास करून मनोज आणि सुजितला चांगली बॅटिंग करायला. सुजित या टीमचा एक चांगला फलंदाज आहे, डावखुरा त्याचा, पण सुजितला बॅटिंग करावी लागेल. शॉर्ट अप लेनचा बॉल होता आणि षटकाराच्या बाहेर जाऊन झेल पकडलाय. हा येतोय षटकार. मी आताच उल्लेख केला की सुजित या टीमचा एक चांगला फलंदाज आहे आणि त्याच्या बॅटमध्ये लगेचच पुढच्या बॉलवरती षटकार आलाय. झेल पकडला होता, मात्र मयूरला खाली बघणे गरजेचे आहे. बॅलन्स त्याचा गेला. धावसंख्या 25, कारण ज्यावेळी तुम्ही सीमारेषेवर फिल्डिंग करता खाली बघणं गरजेचं आहे. 25 धावा झालेत. झेल चांगला पकडला होता, जजमेंट चांगला होता. थ्रोपैकी चांगली, मात्र 2 धावा इथे पूर्ण झालेत. सुजित प्रयत्न करतायत. सुजितला माहिती इथून 40 जरी धावा झाल्या तरी आपल्या टीमकडे चांगली गोलंदाजी आहे, पिसुली टीमकडे, त्यामुळे फाईट होऊ शकते. 27 झालेत. शेवटच्या 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. लगेचच फिल्डिंग लावून घ्या. रोशन संते आमचे लगेचच टॉसकडे वळतीलच या ओव्हर नंतर. मंगेश शिलवण वाडेकर विरुद्ध आकाशन अशी मॅच यानंतर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. टीम मीटिंग थोडंसं करत असताना, कारण की प्रणय पाटील नाही आहेत, त्यामुळे गोलंदाजी ऑप्शन कदाचित शोधतायत. ऑप्शन आहे, तुषार पाटील गोलंदाजी करू शकतात, साहिल पाटील आहेत, यश ठाकूर आहेत, त्यामुळे ऑप्शन भरपूर आहे. आकाशन 40+ संघाचे कोच बघा मोनीश काहीतरी चर्चा करतायत किशोर सोबत. त्यांना माहिती आता वाडेकर संघाबरोबर खेळायचे, चांगला संघ आहे, चांगली कामगिरी करावी लागेल. आणि अखेर साहिल पाटील आलेत शेवटच्या ओव्हरमध्ये. चला 4 मिनिटाचा वेळ आहे तुमच्याकडे. जुने डोंबिवली संघाचे खंदे समर्थक बघा विजय ठाकूर, प्रशांत ठाकूर यांचे आगमन झाले. त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. सूरज जोशी आज आले नाही, मला वाटतं या संघाचे खंदे समर्थक सूरज जोशी. चला साहिल जास्त वेळ घेऊ. शेवटच्या ओव्हरमध्ये साहिल पाटीलला तुम्ही बाधायत. साईला तुम्ही बघू शकाल अष्टपैलू खेळाडू आहेत कौतिक गिरिजामाता जुने डोंबिवली संघाचे. मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये रोहितच्या 11 धावा आल्या. साहिल पाटील गोलंदाजी मार्कवर. पहिल्या मॅच मध्ये गोलंदाजी केली नव्हती, या मॅच मध्ये त्यांचा वापर करण्यात आलेला आहे. स्ट्राइक एंडला मनोज डान्सिंग डाऊन द विकेट. मनोज पुढे आले, रनआउटची संधी असेल. विकेट सॅक्रिफाईस केले मनोजची, कारण की सुजितला स्ट्राईक हवी आहे, कारण सुजित चांगली बॅटिंग करतो या मॅच मध्ये. 6 बॉलमध्ये त्याने 12 केले आहेत, त्यामुळे मनोजला माघारी परतावं लागेल. 27 वरती 5वा धक्का पिसिवलीला. भुईर आलेत बॅटिंग करण्यासाठी. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये कॅप्टन आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. मात्र बघायचंय सुजितला काहीतरी करावं लागेल. सुजितला माहिती आहे अजूनही 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे.
आणि सुजितने मगाशीच मी उल्लेख केला, सुजित या टीमचा एक चांगला फलंदाज आहे. धावांची गती सुजितला वाढवावी लागेल या मॅच मध्ये. कमीत कमी 5 बॉलमध्ये 12-13 धावा कराव्या लागतील. हा चांगला बॉल होता. डॉट बॉलची ते समाप्ती झाली. साहिलचा चांगला बॉल होता. 2 बॉलमध्ये त्याने खूप चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. चांगला बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. तुषारने लगेचच बॉल फेकला होता, त्यामुळे साहिलचं लक्ष थोडंसं मागे होतं. आणि अशाही धावा बऱ्याच वेळा निघतात. बऱ्याच वेळा बॉल डेटही होतो. इथे साहिलची विकेट गमावावी लागली. सलग तिसरा बॉल डॉट आलाय. 27 वरती 6वा धक्का पिसिवलीला. ओके, चला सुजित आउट आहेत. जे सुजितच्या बॅटमध्ये एक षटकार सुद्धा तुम्ही पाहिला होता. साहिल भोईर मात्र 9 सेकंड राहतील. स्ट्राईक हँडला नवीन बॅटर येईल. सुजित आउट. साहिल भोईर 9 सेकंड. महेश 27 वरती 6. 3 बॉलचा खेळ शिल्लक. समोरच्या दिशेने, लॉंग ऑफच्या दिशेने, आणि चेंडू 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर जाईल. महेशच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती चौकार. महेशने चौकाराने खात उघडलं. धावा झाल्या 31 वरती 6. 2 बॉलचा खेळ शिल्लक. पुढचा बॉल. इथे म्हणतात चेंडूची गती कमी केली होती. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. तुषारचा लेग बायचा इशारा आलाय. एक धाव मिळाली. धावसंख्या 32. 6 गडी बाद. 1 बॉलचा खेळ शिल्लक आणि नंतर टॉस केला जाईल मंगेश इलेव्हन वाडेकर विरुद्ध आगासन 40+. बत्तीस वरती 6 विकेट गेल्यात बघा. जे कॅप्टन साहिल भोईरला एकच बॉल आता मिळालाय. शेवटचा बॉल शिल्लक. इथून चौकार आला तर 36 होतील. षटकार आला तर 38 होतील. डबल आली तर 34. आणि बघायचंय काय घडेल शेवटच्या बॉलवरती. अशोक शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवरती लेग बाईस ची एक धाव आलेली. आणि प्रथम बॅटिंग करत असताना आपण बघतोय 33 धावा. 6 गडी बाद 33. आणि जुळून उमेरी संघाला सेमीफायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी 34 धावांचा पाठलाग करायचा आहे. दुसऱ्या सत्रामध्ये आपल्यासोबत करण कान जोडले जातील नक्कीच. मात्र त्या अगोदर आपण करूया टॉस. मंगेश इलेव्हन वाडेकर आणि त्यांच्या विरोधात तुम्ही पाहतायत संघ आगासन. आणि या मॅचचा टॉस केला जाईल. रोशन संधी इथे जोडले जातील. दोन्ही कॅप्टन उपस्थित आहेत. धन्यवाद. चला आपण टॉस करूया. आदरणीय पंढरीनाथ भोईर यांना विनंती असेल आपले शुभ हस्ते आपण टॉस करूया. स्पेशल कॉइन आहे तेच कॉल करायचं आहे. एका बाजूला आहे श्री बालाजी मित्र मंडळ आणि दुसऱ्या बाजूला आहे जय पिंपला देवी चषक मानपाडा. 4 ओव्हरची मॅच आहे. श्री बालाजी मित्रमंडळ असं कॉल होता आणि आगासन या टीमने टॉस जिंकलेला आहे. टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? फिल्डिंग. तर नक्की शुभेच्छा असतील. 4 षटकांचा सामना असेल. मंगेश इलेव्हन वाडेकर आणि आगासन या 2 टीम मध्ये आगासन या संघाने टॉस जिंकलाय आणि त्यांनी निर्णय घेतलेला आहे तो म्हणजेच फिल्डिंग करण्याचा आणि इन्व्हाइट केलेला आहे मंगेश इलेव्हन वाडेकर या टीमला बॅटिंग करण्यासाठी.
वजन एन्जॉय करतोय. पहिली रजनी मात्र उद्या ठीक 4:30 वाजता मानपाडा 40+ आणि कोपर 40+ मध्ये पहिल्या लढतीला सुरुवात होईल. गेसर 40+ विरुद्ध पडले 40+. सेकंड मॅच, थर्ड मॅच उंबारली विरुद्ध खोणी रेग्युलर, सापाड विरुद्ध देसाई रेग्युलर, त्यानंतर दातुली 40+. मानपाडा आणि कोपर लास्ट मॅच आहे का? मग सुरुवातीला कोण खेळणार आहे? ठीक आहे, काही ऍडजस्टमेंट आहेत. उद्याचा पोल आम्ही तुमच्या समोर आणू. मात्र रेग्युलर संघांना विनंती आहे, उंबारली आणि खोणी ए ठीक तुम्हाला 6:30 वाजता रिपोर्ट करायचं आहे. कवचला क्लासिकल कव्हर ड्राईव्ह होता पण फिल्डिंग चांगली झाली आहे. एक धाव सहजरित्या इथे येते. ज्ञानेश्वर, तुषार दोघांनी जबरदस्त बॅटिंग केली होती जेव्हा स्कायर 11 रतन स्मृती शिरडोन बीच अगेन्स्ट ते खेळत होते धावसंख्येला चेस करत असताना. भाग्येश मात्रे आपलं देखील मनापासून आभार. यांचा आवाज या स्पर्धेचा आपल्याला अंतिम रजनीमध्ये ऐकायला मिळणार आहे. अनुराग आलम फुल लेंथ आहे, ड्राईव्ह करायचा होता, चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. पिसवलीचे समर्थक आपल्याला पाहायला मिळतात. त्या क्रीडांगणाच्या त्या बाजूला जो गावदेवी मंदिराकडे रस्ता जातो तिथे उपस्थित आहेत. दुसऱ्या बाजूला जुरुडोंबिवलीचे देखील प्रेक्षक आहेत. आवाज तर आपल्याला दोन्ही बाजूने येईल. नवा फलकावरती 2 आहेत सध्या. तिसरा बॉल डॉट आला. अनुराग फुल टॉस आहे, डाऊन द ग्राउंड खेळले आहेत. मिड ऑन, मिड विकेट, त्या कोन मध्ये बॉल आहे, लॉंग ऑनला चाललाय, डीप मधून फिल्डर, जबरदस्त फिल्डिंग. रिले थ्रोचा प्रयत्न होता मात्र फर्स्ट अटेम्प्ट मध्ये बॉल पकडता आला नाही. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. स्कॉमॉझॉन 4. 4 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. रोशन फराड आज खऱ्या अर्थानं इतिहासातील काळा दिवस 3 एप्रिल 1630 ला रायगडावरती शिवसूर्याचा अस्त झाला होता. आजही आपल्या राजाची प्रतिमा जनसामान्यांमध्ये तीच आहे. परापेपरी कीर्तिरूपे उरावी. वॉट अ शॉट, कवचला इनसाइड आउट, बॉल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. चौकाराने धावसंख्या 8 वरती. आठ धावा धावफलकावरती. षटक आपण बघितलं ते पहिलं. शेवटचा बॉल वन्स अगेन त्याच दिशेने मारण्याचा प्रयत्न. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 34 ला चेस करत असताना 8 धावा. 18 बॉल 26 धावांची गरज. सेकंड ओव्हरला होती सुरुवात. स्वयं खेचून मारण्याचा प्रयत्न, मिसफिल्ड झाले. थर्डला फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग, चांगला स्टॉप त्यांनी केलेला आहे. आणि आता आपण
सध्या जर बघितलं तर टोटल स्कोरचा विचार केला तर धावा फलकावरती 8 धावा आहेत. स्ट्रेट बॅटने लॉफ्ट करायचा होता. वन्स अगेन डॉट बॉल. स्वयंने जबरदस्त बॉलिंग मागच्या मॅच मध्ये केली होती, मात्र आता या मॅच मध्ये कुठेतरी आता 34 धावा डिफेंड करत असताना विचार करावा लागेल. सुरुवात हवी तशी झाली नाही, पॉवर प्लेला कॅपिटलाइज करता आलं नाही. तुषार पाटील संघर्ष योद्धा आहे, जोशीने मागच्या मॅच मध्ये करून दाखवलं होतं, पण हा सामना दुसरं बॉलिंग युनिट समोर आहे. पिसवलीचं बॉलिंग युनिट जिथे अनुराग आलम पहिल्या षटकामध्ये फक्त 8, स्वयंने 2 डॉट बॉल टाकलेत. तिसरा थेट पाठवलाय तुषारच्या बॅट मधून लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. पहिला षटकार. आणि तिसराच बॉल आपल्याला पाहायला मिळाला सीमारेषेच्या बाहेर जात असताना. षटकार आलाय. मजायला मॅच मध्ये कधी वाटतोय सामना पिसवलीच्या बाजूने, कधी जुळणबुलीच्या बाजूने. दोघेही संघर्ष करतायत दुसऱ्या विजयासाठीचा. ऑन साइडला टर्न करण्याचा होता, थोडासा नाराज आहे तुषार स्वतःवरती. दुसऱ्या बाजूने आवाज पिसवलीच्या प्रेक्षकांचा येतोय. स्वयंकडून आणखी एक डॉट बॉल. हे 2 महत्वपूर्ण फलंदाज आहेत, तुषार पाटील, ज्ञानेश्वर जोशी. दोघेही जर शेवटपर्यंत खेळले तर या धावा माग नसतील, पण स्वयंने जे डॉट बॉल टाकलेले त्यामुळे कुठेतरी विचार करावा लागला तुषार पाटीललाही. बॉल बाकी 14 बॉल 20 धावांची गरज. मिसॅमिंग टॉप एज. स्वयं धावतोय, चांगला प्रयत्न, मात्र कॅच पकडता आली नाही. तुषार मैदानाचा आत उभा आहे. सिंगलने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 15 धावा. बॉल बाकी 13 बॉल मध्ये 19 धावांची गरज. मॅच क्लोज येत चालली आहे. धावा पहिल्या 11 बॉल मध्ये तितक्याशा बनल्या नाही, बिकॉज आपण बघितल्या तर 15च बनलेल्या आहेत आणि 13 बॉल मध्ये अजून 19 धावांची गरज. तेरा बॉल 19 धावांची गरज या मॅच मध्ये. स्वयं पाटील ओव्हर द विकेट. लॉफ्ट केलाय समोर, लॉंग ऑन कडे फिल्डर आहे साहिल. चांगली फिल्डिंग, काय फिल्डिंग आली आहे, काय थ्रो आलाय. साहिल यासाठी ओळखला जातो. आणि इथे आता आपण पाहतोय जोशीकडे स्ट्राईक असेल. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 16 धावा. बॉल बाकी आहेत 12 आणि 12 बॉल मध्ये 18 धावांची गरज. 12 बॉल 18 धावांची गरज. सध्या तुम्हाला ही रील्स पाहायला मिळते या स्पर्धेचे, ज्यांच्या शुभ हस्ते आपण उद्घाटन केलं. मान्यवर आदरणीय अध्यक्ष 40+ ग्रामीण क्रिकेट संघटना अर्जुनभाई पाटील यांना तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. त्यांच्या शुभ हस्ते अस्त्यांचं पूजन करण्यात आलं. संतोषजी वझे साहेब, अनंताजी वझे साहेब, आमची संपूर्ण मॅनेजमेंट टीम त्या ठिकाणी उपस्थित होती. अभिमन्यूजी मात्रे साहेब यांना तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. दोन्ही संघांना शुभेच्छा देण्यात आल्या. संतोषजी केणे साहेब या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी उपस्थित होते. आकर्षक ट्रॉफी होंडा शाईन 125 घेऊन या स्पर्धेचा मालिकावीरसाठी देण्यात येणार आहे. आणि 40+ संघांना घेऊन 16 रेग्युलरचे संघ देखील या स्पर्धेमध्ये खेळतात. डे नाईट फॉर्मॅट आहे. आजची पहिली रचना आपण सर्वजण एन्जॉय करतोय. उंबारलीच्या स्वर्गीय रघुनाथ पाटील क्रीडा नगरीवरती. जुळणबोली विरुद्ध आता मॅच मध्ये आपण पाहतोय पिसवलीला 12 बॉल मध्ये 18 धावांची गरज आहे. उद्या ठीक घेसर 40+ आणि पडले 40+. तुम्हाला 5 वाजता रिपोर्ट करायचं आहे आणि 6 वाजता उंबारली आणि खोणी जे रेग्युलर फॉर्मॅट मध्ये खेळणार आहेत 6 वाजता रिपोर्ट करा.
7 वाजता सापड आणि देसाई. सागर हुक करायचा होता, मात्र इथे चेंडवाणी बॅटचा संपर्क झाला नाही. येतोय डॉट बॉल. बॉल बाकी आहेत 11 बॉलमध्ये 18 धावांची गरज. बॉल आत येत होता, चेंडूची लाईन मिस केली जोशीने. ऑन साईडला टर्न करायचं होतं. डीप स्क्वेअर लेग मिड विकेट लॉंग ऑन. 3 फिल्डर आहेत ऑन साईडला, 2 फिल्डर आहेत एक्स्ट्रा क्वेअर आणि लॉंग ऑफ मध्ये डीप मध्ये. राईट झाला बॉल. इथे लेफ्ट करण्यात आलं, वेल लेफ्ट. इट इज नो बॉल. यस, विकेटच्या बाहेर टाकलाय, फार बाहेर बॉल. दॅट्स एम्पायरचा योग्य निर्णय. नो बॉल. फ्री टॉन. धावा धावफलकावरती पाहायला मिळतं 17. बॉल बाकी आहेत 11 आणि धावा पाहिजे त्या मॅच मध्ये 17 झालेल्या आहेत. 17 पाहिजेत, बॉल बाकी आहेत 11. फ्री टॉन. सागर बॅकफुटला थांबलाय, कट करायचा होता. व्हाईट बॉल. व्हाईटने धावसंख्या पुढे जाईल. स्कोमॉस ऑन 18. रिव्ह्यू फिल्डिंग टीमचा व्हाईट साठी ऍक्शन रिप्ले स्क्रीन वरती आपल्या. हा बॉल कुठून गेलाय? थर्ड अंपायर, टीव्ही अंपायर रतन माणेरकर. फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू अंपायरच्या डिसिजनला चॅलेंज करण्यात आलं. अंपायरचा सिग्नल होता वाईड, मात्र त्याच डिसिजनला चॅलेंज करण्यात आलेले. उद्या लक्षात घ्या, एक मॅच स्किप आहे मानपाडा विरुद्ध कोपर, त्यामुळे घेसर आणि पडले तुम्हाला 5 वाजता रिपोर्ट करायचे. उंबारले आणि खोणी ज्या रेग्युलर टीम्स आहेत 6 वाजता. सापाड विरुद्ध देसाई 7 वाजता. दातिली 40+ विरुद्ध अडिवली 40+, मोहिली 40+ विरुद्ध चोळेगाव 40+. सुरुवातीच्या मॅचेस पाहून उपस्थित राहा, ही महत्त्वपूर्ण सूचना. Review 1 successful. It is white ball. मिड विकेट मध्ये बॉल चाललेला आहे. सिंगल इथे पूर्ण झाले. डबलचा कॉल आहे, मात्र इथे चांगली फिल्डिंग होतीये. सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या पुढे चालली आहे. स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय तो 19 आकड्यावरती. फुलटॉस आहे, लॉफ्ट करायचं होता, नाही जमलं, थोडासा लेट झाला. मिड ऑन द चेस केला बॉलने. साहिल या संघाचा सर्वात चपळ क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. आता एक धाव टोचणार आहे. जर मोठे फटके आले नाही या ओव्हरमध्ये तर मात्र कुठेतरी विचार करावा लागणार आहे. पण तुषार सध्या तरी बर्फ ठेवलं डोक्यावरती, थोड्या शांततेने खेळतोय. लास्ट मॅच देखील त्याने अशी चेस केली होती, मात्र या मॅचमध्ये पाहूयात विकेट आली नाही. ही महत्त्वपूर्ण बाब आहे जुंडमुलीसाठी. दुसऱ्या बाजूने सागर विकेटच्या शोधात आहे. 9 बॉल 14 धावांची गरज. राईट झाला बॉल, विकेट किपर कडे आलाय. डॉट बॉल आहे. 8 बॉल 14 धावांची गरज. पिसवलीचा आवाज वाढत चाललाय. 8 बॉल 14 धावांची गरज आहे. ओव्हर द विकेट सागर. बॉल आत येत होता, व्यवस्थित कनेक्शन नाही. 9 सेकंडला चान्स आहे. डेरेकेट येस, जावं लागेल जोशीला पॅव्हलियन कडे. धाव मिळणार नाही. बॉल बाकी आहे 7. धावा पाहिजेत 14. पहिली विकेट.
या मॅच मध्ये आता सामना तर फसलेला. 20 ला पहिली विकेट आली आहे. 7 बॉल मध्ये 14 धावांची गरज आहे. विशाल मोठ्या फटक्यासाठी जाईल, तुषारला स्ट्राईक ठेवेल, काय करणार आहे पाहूयात. मैदानाचा आत तर तो जरूर आलेला आहे, पण मी सागरचं कौतुक करेन कारण पहिल्या 5 बॉल मध्ये फक्त 4च धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. नेक्स्ट मॅच मध्ये आपण पाहणार आहोत आगासन आणि त्यांच्या विरुद्ध वाडेकर या दोन संघांना. 40+ फॉर्मॅटचा शेवटचा सामना असेल उद्या. घेसर आणि पडले वेळेवरती उपस्थित राहा 5 वाजता. उंबारले आणि कोणी त्यानंतर लगेचच तुमची मॅच आहे. रेग्युलर सापड विरुद्ध देसाई. त्यानंतर 7 बॉल 14 धावांची गरज या मॅच मध्ये. स्लॉक स्वीपचा प्रयत्न होता यशनचा. बाजूला बॉल. तुषारचा शेवटला कॉल. ओहो, 1 धाव. आता डबलला कॉल. तुषार धावतोय स्ट्रायकिंग एंडला आणि पाहता पाहता 2 धावा. 2 धावा मिळतात. लेग बाईटचा 2 ने धावसंख्या 22. बॉल बाकी आहेत 6. 12 धावांची गरज. 6 बॉल 12. सो 22 धावा धावफलकावरती आहेत. 34 धावा बनवत असताना मोठा संघर्ष करावा लागलाय गावदेवी गिरिजा माता जुळमुलीला. त्याचं कारण तिखट बॉलिंग. सागरचं शेवटचं षटक जे फक्त 4च धावांचं राहिलं, ज्यामध्ये 2 एक्स्ट्रा धावा देखील आलेल्या शेवटच्या बॉलवरती. पण आता 6 बॉल 12. स्ट्राईक विशाल पाटीलकडे. चला पिसवली जास्त वेळ घेऊ नका आपण प्लीज. मॅचचा रिथम तोडू नका आपण. फिल्डिंगचा आपण विचार केला. लॉंग ऑनला फिल्डर सेट आहे. मिड विकेटला सेट आहे. डीप स्क्वेअर लेगला सेट आहे. एक्स्ट्रा कव्हर सेट आहे. लॉंग ऑफ सेट आहे. आणि लास्ट ओव्हरमध्ये गोलंदाज आलेला आहे सुजित भोईर. विशाल पाटील, तुषार पाटील दोघेही मैदानाचा आत आहेत. पहिला बॉल घेऊन गोलंदाज सुजित. 6 बॉल 12. कमी गतीने टाकला आहे बॉल विकेट कीपर कडे. डायरेक्ट हिट. आणि ते अंपायर्स कॉल व्हाईट बॉल. रिव्ह्यू रनआउट साठी घेतलाय पण हा बॉल वाईड आहे. हे काय? बॅटिंग टीमने वाईडला रिव्ह्यू घेतलाय आणि अंपायर्स कॉल आहे रनआउट. ओके.
Review successful. It is white ball and batter out. Run out. चला एक धाव मिळणार आहे. एक टोटल स्कोर तुमच्या समोर आणतोय. 23 धावा. बॉल बाकी आहेत 6 आणि 6 बॉल मध्ये धावा पाहिजेत 11. 10ला 6 विकेट पहिल्या डावामध्ये पडले होते. या डावामध्ये 1. सो 10ला विन. विकेटच्या आधारावरती सध्या तरी 6 बॉल मध्ये 11 धावांची गरज. साहिल पाटील नॉन स्ट्रायकिंग एंड लावलेत. काय टेलिकास्ट आहे ओमसाई मॉडर्न टेनिस क्रिकेट. टीव्ही अंपायरचं कौतुक करायला हवं आपण. रतन मानेरकर आफ्टर डिनर. 23 for 2. 23ला 2. 6 बॉल 11. पूल करण्यात आला. टोला लागलाय. बॉल गॅप मध्ये मोठी चांगला प्रयत्न. स्टॉप केलं बॉलला. अनुरागचा थ्रो येतोय. धावा 2. धावा 2. 2 ने धावसंख्या पुढे चालली. स्कोर वॉज ऑन 25. बॉल बाकी आहेत 5. धावा पाहिजेत 9. नेक टू नेट फाईट. क्लोज एन्काउंटर. झुरडोंबिवली अगेन्स्ट पिसवली मध्ये हा संघर्ष दुसऱ्या विजयासाठी. पिंपादेवी चषक 2025 मधला पहिल्या रजनी मधला सामना पण एन्जॉय करतोय. 5 बॉल 9 धावांची गरज. लॉफ्ट करायचा होता बॉल. अटेम्प्ट करत असताना मिस झालेत. स्विंग अँड मिस. डॉट बॉल. एक डॉट बॉल आता पॅव्हेलियनला टोचणार आहे. स्लॉग हिटर मयूरला त्यांनी मागे ठेवलं. कदाचित जी रणनीती तुषार पाटीलची होती ती अंमलात येईल नाही येणार. चुकीची होती बरोबर होती. येणारे बॉल आपल्याला सांगून देतील. 25ला 2 सध्या आपण धावफलक पाहतोय. बॉल बाकी 4. धावा पाहिजेत 9. साहिलने चर्चा केली. विशाल मोठ्या फटक्यासाठी जाईल. अटेम्प्ट करत असताना सिंगल डबल शोधेल. पाहूयात काय घडणार आहे. 4 बॉल 9 धावांची गरज. पुढचा बॉल. अर्ली बॅट स्विंग. अर्ली बॅट स्विंग कमी गतीने टाकलाय. इट इज डॉट बॉल. लागोपाठ 2 डॉट बॉल आलेले आहेत. ऍक्शन रिप्ले. ओव्हर द विकेटने आले गोलंदाज. बोट फिरवली होती असं वाटलं. इन स्विंगर आलाय. बरोबर बॉल पडलाय आणि वळण घेत असताना गेलाय निघून. वन्स अगेन रिव्ह्यू. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू. सक्सेसफुल रिटर्न आहे. मागचा रिव्ह्यू त्यांचा सक्सेस झाला होता. सो पुन्हा ते घेऊ शकताय. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू चेक करण्यात येते. पुन्हा रिपीट टेलिकास्ट ओमसाई मॉडर्न टेनिस क्रिकेट द्वारे. टेक्निकल एक्सपर्ट आमचे आहेत आणि सोबत रतन मानेरकर टीव्ही अंपायर. हा बॉल वाईड असेल नसेल. हा डॉट आहे काय एक्झॅक्ट पाहण्यात येईल. सध्या तरी क्रुशल डिसिजन आहे. 4 बॉल 9 ची मॅच होती. या बॉलचा रिझल्ट काय असेल. चार बॉल 9 ची मॅच. या बॉलचा रिझल्ट काय असेल त्यासाठीचा संघर्ष. बॉल तर मिस झाला होता विशाल. पण बॉल कुठून गेलाय हे आता टीव्ही अंपायरला सांगायचं एक्झॅक्ट. सो रिव्ह्यू अनसक्सेसफुल. इट इज डॉट बॉल. नो मोर रिव्ह्यू टीम डोंबिवली. बॉल बाकी 3. धावा पाहिजेत 9. काय बॉलिंग केली आहे सुजितने. विशालला आठवावं लागेल. त्याची स्लॉग हिटिंग त्याचे मोठे फटके. कारण मॅच फसली आहे. 3 बॉल धावा पाहिजेत 9. 3 बॉल धावा पाहिजेत 9. गोलंदाज यार सुजित. फुल टॉस. फ्लॅट फ्लॅट लॉंग ऑनला सीमारेषेच्या बाहेर. षटकार. फुल टॉस आला थेट. आपण बघितलं ऍक्शन रिप्ले पा. पडलाय बॉल. टॉस केलं होतं पण यावेळेला थेट फुल टॉस पडला आणि लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. धावा पोहोचले 31 वरती आणि आता गरज आहे ती अजूनही बॉल बाकी असताना 2 धावा पाहिजे 3. 2 ला विजय असेल विकेटच्या आधारावरती.
फिल्डिंग सेट करा लवकर. हा षटकार झिरो मॅच मध्ये आणतोय. साहिलने काय प्रयत्न केले होते मात्र त्या प्रयत्नांना असफलता. 2 बॉल 3 पाहिजे, 2 ला विजय असेल विकेटच्या आधारावरती. वॉट अ मॅच. पहिलीच रजनी श्री बालाजी मित्रमंडळ मानपाडा, जय पिंपळादेवी क्रिकेट संघ मानपाडा आयोजित पिंपळादेवी चषक 2025 रेग्युलर फॉर्मॅट द्वितीय फेरी झिडुंबुली विरुद्ध पिसवली. 2 बॉल 3 पाहिजे, 2 ला विजय असेल. 31 ला 2, 34 टार्गेट, बॉल बाकी आहे 2, नावा पाहिजे 3. विशालच्या बॅट मधून आलेला षटकार कुठेतरी विजयाच्या जवळ तर नेतोय. एका डॉट बॉल मॅच मध्ये पुन्हा पिसवलीला आणणार आहे. सिलिमिड ऑफ सध्या फील्ड पोझिशन, लॉंग ऑन लॉंग ऑफ, मिड विकेट, स्क्वेअर लेग, पॉइंटला आत फिल्डर आहे. कवचला पूर्णपणे खाली ठेवलंय. थर्ड मॅन फाईन लेग आत आहे. संजय यष्टांचा मागे, सुजित तयार. 2 बॉल मध्ये 3 धावांची गरज आहे. साहिलच्या सोबत विशाल स्ट्रायकिंग एंडला. 2 बॉल 3 विकेटच्या आधारावरती 2 ला विजय असेल झिडुंबुलीचा. 34 धावा बनवत असताना संघर्ष मोठा करावा लागलाय. त्याचं कारण सुजित आणि या अगोदरच्या गोलंदाजांची जबरदस्त बॉलिंग. फ्लाय स्लिपला आता आणण्याचा विचार करत होता विकेट किपर. पुन्हा थर्ड मॅनला फिल्डर उभा आहे. चला मॅचचा रिदम तोडू नका. 2 बॉल 3 धावा. लॉफ केला फ्लॅट. व्हॉट अ कॅच. ही कॅच होती की मॅच. काय झेल पकडलाय. ओ माय गुडनेस. हाफ वॉली होता. वाटला बॉल सीमारेषेच्या बाहेर चाललाय पण लॉंग ऑफचा फिल्डर अनुराग आलम. वॉट कॅच. 1 बॉल आता 3 धावांची गरज. 2 ला विजय असेल झिडुंबुलीचा विकेटच्या आधारावरती. 1 बॉल 2. या मॅच मध्ये पिसवली उभा आहे. मयूर मैदानाचा हात आलाय. तुषार पाटीलची जी रणनीती होती की विशालच्या विकेट नंतर तो स्ट्रायकिंग एंडला येऊ शकतो तो आलाय पण एका बॉल मध्ये धावा पाहिजे 3. 2 ला विजय असेल झिडुंबुलीचा. संजय यशांचा मागे उभा आहे. फिल्डर्सला काही गाईड करतोय. शेवटचा 1 बॉल. म्हणजे मॅच आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या. झिडुंबुली विरुद्ध पिसवली. 34 धावांच्या चेस मध्ये शेवटचा 1 बॉल 3 धावांची गरज. 2 चालतील. सुजित अपकमिंग यंग टॅलेंट आहे. आतापर्यंत त्याने चांगली बॉलिंग केली आहे पण शेवटचा 1 बॉल. मयूर नुकताच मैदानाचा हात आलाय. 1 बॉल 3. लॉफ केला गॅपमध्ये बॉल आणि हा बॉल सीमा रेषेच्या बाहेर आलाय. चौकार. मॅच फिनिश. अभिनंदन. गावदेवी गिरिजा माता झिडुंबुलीने दुसरा सलग विजय मिळवला. जय पिंपळादेवी चषक 2025 मध्ये हार्दिक अभिनंदन. पुढे टाकला हाफ वॉली टाकला खरा बॉल.